पनीर चांगलं की पनीर वाईट, खायचं की नाही खायचं, हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी उच्छाद मांडलाय ना, पनीर कसं वाईट, पनीर कसं वाईट, आयुर्वेदाने पनीर कसं खाऊ नये म्हणून सांगितलंय. मी तुम्हाला सांगतो आयुर्वेदाने पनीर खावं असं कसं सांगितलंय. आयुर्वेदात पनीरचा उल्लेख हा किलाट या नावाने येतो. हो, आयुर्वेदात पनीरचा उल्लेख आहे आणि त्याचे गुणधर्म सांगत असताना बृंहण म्हणजे शरीराचं पोषण करणारं, शुक्र धातूला वाढवणारं, कफ वाढवणारं, पण दुसरीकडे पचायला जड अशा पद्धतीचं असलेलं आणि अग्नीला कमी करणारं असं पनीरचे गुण सांगितले. ह्याचा सरसोट अर्थ काय की जे लोक नियमितपणे व्यायाम करतायत त्यांना पोषण मिळावं म्हणून, त्यांचं मसल बिल्डिंग चांगलं व्हावं म्हणून, प्रोटीनची गरज भागावी म्हणून जरूर पनीरचा वापर करावा. पण जे लोक व्यायाम करत नाहीयेत, ज्यांची पचनशक्ती आधीच कमी आहे, ज्यांना पोटाचे वेगवेगळे त्रास होतात, त्या लोकांनी पनीर टाळावं. मी नेहमीच सांगतो तसं आयुर्वेदाने सरसकट काही नाकारलेलं नाहीये आणि सरसकट सगळ्यांकरता सगळं काही स्वीकारलेलं नाहीये. कस्टमायझेशन हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे पनीरचे गुण आणि त्याचे दोष हे बघता आपल्याला ते चालेल का नाही याचा विचार करायचा आहे. आणि हे करत असताना आपण पनीर जे खातोय ते ओरिजिनल आहे ना हे मात्र बघायचंय बरं का. नाही तर ते अॅनालॉग पनीर जर खात असाल तर त्याने आपल्याला त्रासच होणार आहेत.